मद्य धोरण प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या अरविंद केजरीवाल यांना कोठडी मिळणार की जामीन याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। यावरचा निकाल कोर्टाने राखून ठेवलाय आणि या प्रकरणामध्ये केजरीवालांचा थेट सहभाग असल्याचा आरोप ईडीने कोर्टामध्ये केलाय। दुसरीकडे केजरीवालांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी इंडिया आघाडी एकवटलेली बघायला मिळाली। केजरीवाल यांच्या अटकेचा फटका निवडणुकांमध्ये भाजपला सहन करावा लागेल असा इशारा सुद्धा दिला जातोय। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे देशभरात असे पडसाद पाहायला मिळाले। राज्यासह देशभरात भाजप आणि ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली। देशातली लोकशाही संपवण्याचा हा भाजपचा डाव असल्याचा आरोपही करण्यात आला। अब अरविंद केजरीवाल ने क्या किया? हम कहते रहे कि ये गिरफ्तार करेंगे, बहाना ढूंढ रहे हैं। मुझे ये बता दीजिए टाइमिंग क्या है? ये क्या चाहते हैं? विपक्ष का कोई भी नेता इस इलेक्शन में चुनाव प्रचार ना कर पाए, ये इलेक्शन छीनना चाहते हैं। दिल्ली की जनता अब प्रोटेस्ट अपने हर मोहल्ले पे, हर गली पे, और सबसे बड़ा प्रोटेस्ट होगा जब चुनाव आएगा, उस समय अपने वोट का उपयोग करके देगी। तो भारतीय जनता पार्टी का जो दांव है, जो पेच है कि केजरीवाल जी को अंदर करके ये देश की जनता को और भाजपा देश के आम आदमी पार्टी को जो तोड़ने का प्रयास कर रही है, ये उल्टा पड़ने वाला है। लोकसभा निवडणुकांपूर्वी केजरीवालांना केलेली अटक विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याची टीका होतीये। केजरीवाल यांना केलेल्या अटकेचा परिणाम लोकसभा निवडणुकांवर होईल आणि आपच्या जागा 100च्या पार जातील आणि भाजपला याचा फटका बसेल असं भाकीतही वर्तवण्यात आलंय। मुख्यमंत्र्यांना अटक करणं, सत्तेचा गैरवापर करणं, निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये या प्रकारचं दहशतीचं वातावरण करणं, या सगळ्या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो आणि लोकशाहीवर आलेले हे संकट आहे। या देशातल्या लोकशाहीवर आस्था असलेल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन जे आणीबाणी झालं नाही, त्या आणीबाणीच्या काळामध्ये लोकांनी ज्या पद्धतीने आपली सामुदायिक शक्ती दाखवली, तशी शक्ती ही या निवडणुकीत सुद्धा दाखवावी आणि दाखवतील हा माझा विश्वास। एकेकाळी नरेंद्र मोदी सुद्धा भ्रष्टाचाराच्या विरुद्ध भारतीय जनता पक्ष लढत होता ना, केजरीवाल बरोबरच। अरविंद केजरीवाल यांची अटक ही पूर्णपणे बेकायदेशीर, घटनाबाह्य आणि राजकीय सूडबुद्धीने केलेली अटक आहे। ज्या प्रकारचे निवडणूक रोखे घोटाळा भारतीय जनता पक्षावर शेकलेला आहे, हजारो कोटी रुपये खंडणीच्या माध्यमातून, हप्ता वसुलीच्या माध्यमातून, दहशतीच्या माध्यमातून गोळा केले गुन्हेगारांकडून। केजरीवालांचा जे प्रकरण आहे ते माझ्या अंदाजानं कॅबिनेट डिसिजन याच्यामध्ये इन्क्वायरी होऊ शकतं का, हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे। आणि सुप्रीम कोर्टाने माझ्या अंदाजानं संविधानिक परिस्थिती बघत असताना की कॅबिनेट डिसिजन कॅन नेव्हर बी कॉल्ड इन दी कोर्ट ऑफ लॉ हे म्हटल्यानंतर इन्क्वायरी एजन्सीला त्याच्यामध्ये इन्क्वायर करता येतं का, हा त्याच्यातला सगळा महत्त्वाचा प्रश्न आहे। अटक केल्यानंतर शुक्रवारी दुपारी केजरीवाल यांना दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आलं। यावेळी कोर्टात आणल्यानंतर जेलमध्ये असो वा बाहेर आपण देशहितासाठी कार्य करत राहणार असं केजरीवाल म्हणाले। दिल्ली मद्य धोरण ठरवण्यात अरविंद केजरीवाल यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप करत 10 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली आहे। मद्य घोटाळ्यात आतापर्यंत केलेल्या अटक व्यक्तींच्या चौकशीतून बाहेर आलेल्या माहितीनुसार गोव्याच्या निवडणुकीत आपकडून 45 कोटी वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। केजरीवाल यांच्यावर आरोप काय आहेत तेही बघूया। आपकडे 338 कोटी दारू माफियांकडून पोहोचले। आरोपी समीर महेंद्रू याने केजरीवालांविरोधात दिलेला हा जबाब आहे। मद्य धोरणाबाबतची बैठक केजरीवाल यांच्या घरी झाली। अबकारी धोरणात 6% 12% नफ्याला मंजुरी, अबकारी धोरणाबाबतची बैठक केजरीवालांनी बोलवली, असे सगळे आरोप त्यांच्यावर करण्यात आले। विपक्ष के हर पार्टी पे है जहां पर एजेंसीज का दुरुपयोग हुआ है, गिरफ्तारी हुई है, लेकिन एक भी उदाहरण नहीं है सत्तारूढ़ पार्टी का। ये कौन सी जादुई पुड़िया खाई है सत्तारूढ़ पार्टी ने कि हर अच्छाई वहां है, हर बुराई यहां है, या सिर्फ बुराई दिखती यहां पर है? अगर बुराई वहां है तो दिखती नहीं है। वॉशिंग मशीन का तो उदाहरण आपने बहुत सुन लिया है, लेकिन ये समतल जमीन की मूल ढांचे को प्रहार करता है।
तर अरविंद केजरीवाल यांचे राजकीय गुरु अण्णा हजारे यांनी झालेली अटक सरकार बघून घेईल असं सांगत अटकेचं दुःख नसल्याचं म्हटलंय. आता त्याला अटक झाली त्याचे तो आणि सरकार पाहतील. तो अरविंद केजरीवाल जर असता तर दुःख झालं असतं, पण तो आज अरविंद केजरीवाल त्याच्यातला संपला आणि त्यांच्या डोक्यात पैसा शिरला. मला काही दुःख वाटत नाही. कायदे होतात ते चांगल्यासाठीच होतात. बरं वाईट या गोष्टी असतात, त्या बऱ्या वाईट गोष्टींचा सुधारणा व्हावेत यासाठी तर कायदे केले जातात. तर याच्यात मला दुःख वाटत नाही. भाजप नेत्यांनीही केजरीवाल यांची अटक योग्य असल्याचं सांगत इंडिया आघाडीवर निशाणा साधला. आज वही अरविंद केजरीवाल अपने ही दिए हुए जो उपदेश है उसका पालन नहीं करते हैं. और अन्ना हजारे जी का दर्द आप समझिए. ऐसा कोई सगा नहीं जिसे अरविंद केजरीवाल ने ठगा नहीं. अपने गुरु को ही उन्होंने ठगा है, क्योंकि उनका मैंने वक्तव्य सुना है. उन्होंने कहा शराब नीति पे मैंने अरविंद केजरीवाल जी को कुछ सुझाव दिए, लेकिन अरविंद केजरीवाल ने गिरगिटान की तरह यू टर्न करते हुए उनके विरुद्ध जाते हुए एक शराब नीति बनाई. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात आतापर्यंत 4 अटक करण्यात आली. यात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना 26 फेब्रुवारी 2023ला अटक करण्यात आली. तर आपचे खासदार संजय सिंह 4 ऑक्टोबर 2023 रोजी अटक झाले. बीआरएसच्या नेत्या के कविता यांना 15 मार्च 2024ला अटक झाली. तर 21 मार्च 2024ला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही ईडीनं अटक केली. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर केजरीवालांना झालेली अटक राजकारणात येत्या काळात महत्त्वाचा विषय असेल. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सरकार करत असल्याचा प्रचार या निमित्तानं आप आणि इंडिया आघाडी करेल. तर भ्रष्टाचार मुक्त भारताचा आलाप भाजपकडून आळवला जाणार आहे. मतदार या घटनांकडे कसं पाहतो यावर बरंच काही अवलंबून असेल. शिवाजी काळेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.